एव्हरीवन, आय एम शर्वरी शिवराम भापकर। आज मी तुम्हाला केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर या टॉपिक मधील एक छोटासा पॉइंट हायब्रिडायझेशन 2 मिनिट मध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यासाठी मी 2 एक्झाम्पल घेतले आहेत। फर्स्ट वन AlCl3, हे इझी आहे। आता याचे हायब्रिडायझेशन काढण्यासाठी आपण सगळ्यात आधी Al म्हणजे ॲल्युमिनियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ते 3 असतात, म्हणून आपण इथे 3x काढले। आता याला आपल्याला 3 क्लोरीन बाइंड करायचे आहेत, म्हणजे Cl, Cl आणि Cl। आता याचे ऑर्बिटल हे spp असे येतात आणि ते s मध्ये एक ब्लॉक असतो, p मध्ये 3 ब्लॉक असतात आणि d मध्ये 5 ब्लॉक असतात। म्हणून इथे याचे ऑर्बिटल spp म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन sp2 विथ 0 लोन पेअर। आता याचा हायब्रिडायझेशन sp2 आहे, त्यामुळे याची जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर अशी आली आणि तिला आपण असं रिप्रेझेंट करतो। आता इथे ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आणि ती पूर्णपणे सॅटिस्फाय झालेली आहे, त्यामुळे हा मॉलिक्यूल नॉन पोलर आहे। तसंच अजून एक एक्झाम्पल SO3। आता इथे S मध्ये 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात आणि ऑक्सिजन बाइंड होताना डबल बॉन्ड फॉर्म करतो, त्यामुळे हे 3 ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्सला बाइंड होतात, त्यामुळे याचे हायब्रिडायझेशन spp म्हणजे sp2 आणि याची जॉमेट्री पण ट्रायगोनल प्लेनर ही चाललेली आहे आणि तिला पण आपण असं रिप्रेझेंट करतो। आणि इथे सल्फरची व्हॅलेन्सी पूर्णपणे सॅटिस्फाय झाल्यामुळे हा पण मॉलिक्यूल नॉन पोलर आहे। सो तुम्हाला ही कन्सेप्ट 1% जरी समजली असेल तरी पण माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर